बहिणीचा कॅन्सर बरा करण्याचं औषध देतो असं सांगून एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय। या प्रकरणी लक्ष्मीपुरीतील मटन मार्केट परिसरात राहणारा भोंदू बाबा प्रतीक मुळे याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या मटन मार्केट परिसरात प्रतीक मुळे हा भोंदू बाबा राहतो। त्याच्या अंगात वेगवेगळ्या दैवतांचा संचार होत असल्याचं सांगून तो लोकांना सल्ले देत असतो। या ठिकाणी एक महिला तिच्या पतीसोबत नेहमी जात होती। या महिलेच्या बहिणीला कॅन्सर झाल्याचं निदान 2 महिन्यांपूर्वी झालं होतं। ही बाब त्या महिलेनं या भोंदू बाबा प्रतीक मुळे याला सांगितली। त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी भोंदू बाबा प्रतीक मुळे यानं त्या महिलेला तिच्या बहिणीचा कॅन्सर बरा करण्यासाठी औषध देतो असं तिच्या मोबाईलवर कॉल करून सांगितलं। त्यासाठी तिला त्यानं रंकाळा परिसरातील एका कॉलेज समोर बोलावून घेतलं। या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं तिला त्याच्या कारमधून कळंबा परिसरातील एका लॉजिंगवर नेलं। त्यानंतर त्याला या लॉजमधील रूममध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला। याबाबतची माहिती संबंधित महिलेनं तिच्या पतीला सांगितली। त्यानंतर त्या महिलेनं या प्रकरणी प्रतीक मुळे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। भोंदू बाबा प्रतीक मुळे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।